खऱ्या ज्ञानाची हेच ओळख आहे. ते कधी येते आणि कधी आपल्याला सुधरून चाललं जाते हे आपल्यालाच माहीत नाही पडत. जे खरं ज्ञान आहे तर्कावर आधारित राहते. साधूंचा बोध झाला, जे मोठे मोठे वाक्य आहे त्या वाक्यांचा समजलं आपल्याला, ते वाक्य आपले जीवन सुधरवते आणि तेही चाललं जाते. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, साधू तो जो आपल्याला समज देणार आणि स्वतः आपल्यासाठी निर्विशेष होऊन जाणार. जो ब्रह्म आहे, जो परब्रह्म आहे, त्याला निर्विशेष म्हटलं जाते. जे ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण विधान आहे ते गीतेवर आधारित आहे. ते गीता जी आहे ते उपनिषदांवर आधारित आहे. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना समजायचे असेल तर गीतेला समजावे लागेल. गीतेला समजायचे असेल तर आपल्याला उपनिषदांना समजावे लागेल. काही दिव्य शक्ती येणार असं काही नाही आहे. साधुबोध म्हणजे मीच ज्ञान. काही लोक म्हणते की मी शून्य आहोबा, पण त्याच्या कर्मात दिसत नाही. शून्यता हे सायकोलॉजिकल आहे, मानसशास्त्रीय. जो मोक्षाच्या मार्गावर आला त्याचे भाग्य समजायचे. कारण गोष्ट कशी आहे, माणूस स्वतःहून मोक्षाच्या मार्गाने हे गोष्ट समजण्याच्या मार्गाने येणार हे खूप कठीण गोष्ट आहे. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकेला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिसे जनिमनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नमस्कार, मी गौरव दादा आपले स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवर. या भागात आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील 6व्या अभंगाचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा अर्थ जेवढा तुम्हाला कामी येणार त्यापेक्षा माझे जास्त उपयोगीचे आहे. मला यानं जास्त उपयोग होणार म्हणून मी हा अर्थ आपल्यापुढं सादर करतो. तथ्यांना जर आपण धरून राहिलो तर गरज पडत नाही आपल्याला की दुसऱ्याचे हित करायला लागेल. आपण जर स्वतःचेच हित करायला गेलो दुसऱ्याचे हित आपोआप होऊन जाणार. अशाच प्रकारे मी आपल्याला नमन करून, विठुरायाला नमन करून आजचे अभंग भावार्थ सुरू करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, साधूचा बोध झाला, साधू समजला, साधुत्व समजलं, जे साधूले समजलं ते आपल्याला समजलं. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, तो साचला, तो समजला, त्यानंतर तो तिथेच मुरून गेला, तिथेच तो समाप्त झाला. तिथेच तो आपल्याला पाहायला मिळेल की तो समाप्त झाला. गोष्ट कशी होते, जो खरंच ज्ञान आहे ते आपल्यावर वजं बनत नाही. नाही तर आपण बघू शकता अनेक व्यक्ती आहे. आता इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की जो खरं ज्ञान राहते ते आपल्याला समजले त्याचे भार उतरून जाते. अनेक व्यक्ती राहते जे आपल्याला ज्ञान आहे याचाच गर्व घेऊन बाळगते. मला खूप समजलं बा, मला खूप येते, मी ज्ञानी आहो, प्रकांड पंडित आहो, आणि त्या ज्ञानानं ते भोग करण्याचा प्रयत्न करते. उपभोग, कन्झम्पशन, आणखी त्यांना वस्तू पाहिजे, सामान पाहिजे, त्यांना आणखी मेहनत करावं लागते. एक प्रकारची वजन होऊन जाते आणि ते मेहनत अनुपयोगी ठिकाणी. जे खरं ज्ञान आहे ते समजलं तर आपण अनुपयोगी गोष्टीची मेहनत करणंच थांबवून देतो. जे खरं ज्ञान आहे त्याच्यात एकाच गोष्टीचं ज्ञान होते, मी अनुपयोगी आहो, मी, माझ्या इच्छा, माझे जे विचार आहे, माझ्या भावना ह्या अनुपयोगी आहे, सोडून द्या. तिथं ज्ञान राहत नाही. मग कोणतं ज्ञान फक्त मीला समजते, आपल्याला समजते. आपणच नाही राहिलं ते ज्ञान कोणापाशी राहणार. खऱ्या ज्ञानाची हेच ओळख आहे. ते कधी येते आणि कधी चाललं जाते हे आपल्याला कधी आपल्याला सुधरून चाललं जाते हे आपल्यालाच माहीत नाही पडत. जे खरं ज्ञान आहे तर्कावर आधारित राहते. साधूंचा बोध झाला, जे मोठे मोठे वाक्य आहे त्या वाक्यांचा समजलं आपल्याला, ते वाक्य आपले जीवन सुधरवते आणि तेही चाललं जाते. या गोष्टीतून अशी गोष्ट समजायची, जो व्यक्ती
आपल्याला स्वतःसोबत जोडत आहे, स्वतःसोबत जोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण कोण? तुमचे बाकी ठिकाणावरचे गोष्टी, त्या बाकी ठिकाणावरचे संबंध, बाकी ठिकाणावर तुमचं चांगलं वाटणं ते बंद हो. तो खरा संत समजायचा. तो संत असा राहते की तो स्वतःसोबत जोडून बाकीच्यांपासून जे स्वार्थाचे नाते आहे, भीतीचे नाते आहे ते तोडून टाकते आणि स्वतःपासचे नाते तोडून टाकते. भारतीय संस्कृतीत हेच झालं की जे मूर्ती, जे प्रतीक आहे त्यांचा उपयोग संतांनी, ऋषींनी यासाठी केला की ते स्वतःपर्यंत येऊ. ते बाकीच्या गोष्टीपासून आपले नाते तोडो. नाते तोडणे म्हणजे स्वार्थाचे नाते, जे अनुपयोगी गोष्टींचे नाते, जे चुकीच्या गणनेचे नाते, जेणेकरून तुमचंही नुकसान होणार आणि त्या दुसऱ्याचंही नुकसान होणार, असे नाते तोडव, ते नाते सुधरव. मग हे जे मूर्ती आहे हे स्वतःहून चालली जाणार. असे झाले. पण लोकांना कसे भीतीसाठी वापर केला. लोकांना जे उच्च वर्ण होते त्यांनी, जे ब्राह्मण वर्ण होते त्यांनी त्याचा वापर फक्त आपले खिसे भरण्यासाठी केला. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, साधू तो जो आपल्याला समज देणार आणि स्वतः आपल्यासाठी निर्विशेष होऊन जाणार. जो ब्रह्म आहे, जो परब्रह्म आहे त्याला निर्विशेष म्हटल्या जाते. तो विशेष नाही आहे. आता विशेष जे गोष्ट राहते ते माझ्यासाठी राहते. आता मला कोणता तरी फायदा होणार यासाठी आपल्याला एखादी गोष्ट विशेष वाटते. एखादा व्यक्ती आहे जो मला काहीतरी देऊ शकणार, ते खूप मौल्यवान गोष्ट आहे म्हणून मी त्याला सम्मान देणार, तो दूर तर ना जाणार याचा प्रयत्न करणार. सम्मान दिलेत लोक थांबते असं वाटते आणि त्यामुळे तो त्यांना सम्मान देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. आता अशा ठिकाणी जो खरा साधू आहे तो स्वतः आपले जीवन सुधरून तो स्वतःही आपल्या जीवनातून चालला जाणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जो बोध झाला तेव्हाही मी नाहीसा होऊन जातो. या ठिकाणी व्यक्तीची असणं आवश्यक नाही. बोध जरी झाला तोही आपल्या विचारात येते, समज देते, जीवन बनते, चालला जाते. जीवनाचे एक एक वाक्य आपण त्या बोध भरून येणार, ते दिमागात असो नसो याचा फरक पडत नाही. मेमरी, जे स्मरणशक्ती राहते ते कमी आहे. त्याचं एवढं महत्त्व नाही जेवढं महत्त्व आपण दिलेलं आहे. जो खरी गोष्ट आहे ते म्हणजे जीवन. जीवन आपलं सुधरत असेल तर गोष्ट झाली. आणखी काहीच नाही पाहिजे आपल्याला. जीवन सुधरत असेल आम्ही त्यांच्यापुढे हात जोडू. अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे. तो जीवनात अनुभवात एवढा वितळून गेला, तो जीवनात एवढा वितळून गेला त्याचे भान हे आम्हाला आहे नाही. आता तो सुगंध एवढा आमचा झाला की लोकांना वाटते की ते आम्ही देत आहोत का सुगंध. फूल जसे आपले सुगंध देते ते मातीमधले घटक घेऊन स्वतः बनवते, या प्रकारे ते सुगंध त्या फुलाचा होते, ज्या प्रकारे तो त्याचाच भाग आहे. अशा प्रकारे आत्मज्ञान, मीचे ज्ञान जेव्हा झाले ते असं वाटते आपले होऊन जाते. आपल्याला त्याचं भानही राहत नाही ते आपले आहे. ते मग आपोआप सुगंध जेव्हा पसरते तेव्हा लोकांना समजते की याला ते सुगंध, ते ज्ञान भेटले. तेव्हा जाऊन आपल्याला माहित पडते की आपण समजलो बा, आपलं जीवन उपयोगी आहे. कापुराची जशी वाती राहते त्याने ज्योत उजळून जाते आणि ते समाप्त होऊन जाते, या प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की ते आत्मज्ञान राहते. उजळून टाकते, स्वतः विलीन होऊन जाते. ते ज्योती उगते, जळते, प्रकाशित करते आणि स्वतः विझून जाते. प्रकाश, सुगंध, त्याचा कापुराचा सुगंध पूर्ण घरात, पूर्ण वातावरणात राहते. तर अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जो साधू बोध आहे ते काय आहे इथं आपल्याला समजायला लागेल. जे ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण विधान आहे ते गीतेवर आधारित आहे. ते गीता जी आहे ते उपनिषदांवर आधारित आहे. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना समजायचे असेल तर गीतेला समजावे लागेल.
गीतेला समजायचे असेल तर आपल्याला उपनिषदांना समजायला लागेल. आणि सामान्य भाषेत प्रयत्न केला, पण ते त्या काळातली भाषा होती. आपल्याला जो सार आहे तोच घ्यावा लागते. आपण काही घेऊन चालणार नाही. जो सार आहे, सगळ्या संतांनी म्हटलं सार घ्या, कारण काळानुसार शब्द बदलत जाते, पण जो सार आहे ते तो सारखा असते. तर सार या तिन्ही गोष्टीत जो सार आहे ते काढायचे असेल तर तिन्ही गोष्टीला समजायला लागेल. तिन्ही गोष्टीत जे सारखेपणा आहेत ते काढायला लागेल. या ठिकाणी आपल्याला हे समजते की जो कोणता ग्रंथ खरा आहे हे समजण्यासाठी सगळे वाङ्मय जवळ करायचे, त्यातला जो सार आहे तो काढायचा. सगळ्या संतांनी एकच गोष्ट म्हटलेली आहे, पाहाले तेच उपनिषदात मिळतात, तेच भगवद्गीतेत मिळतात, तेच संतांच्या वाणीत मिळतात, तेच बुद्ध दर्शनात मिळतात, तेच आपल्याला विदेशी दर्शनातही मिळतात, तेच आपल्याला चायनामध्ये मिळते, ते आपल्याला ग्रीकमध्ये मिळते. समज एक आहे. जे समज आहे ते एकच आहे. हजार समज नसते, एक समजलं झालं का. ते एक समजल्या जाते, मला मिटून टाका. जो कापूर आहे तो स्वतःचे अस्तित्व मिटते, प्रकाशित होते, स्वतःचे अस्तित्व मिटून टाकते. त्या प्रकारे जो व्यक्ती या ज्ञानाला समजला तो व्यक्ती स्वतःचे अस्तित्व विसरून जाते, जगाला प्रकाशित करून टाकते आणि मग तो लवकर विझून जाते. अशाच प्रकारे ज्ञानेश्वर महाराज आपले कमी वयात गेले. त्या प्रकारे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रकाश पूर्ण जगात पसरून टाकला, आजूबाजूला प्रकाश केलं, काही ज्योती पेटून टाकल्या. त्याच उद्देशाने आपल्याला काम करायचे आहे की जे संतांचे विचार आहे ते जगभर पसरो. तर अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभवे. जो अनुभव आहे साधूचा बोधचा, तुम्हाला काय वाटते काय असेल? काही चमत्कारी असेल, काही प्रकाशित असेल, काही दिव्य शक्ती येणार, असं काही नाही आहे. साधू बोध म्हणजे मीच ज्ञान. आपण जे मूर्खता करतो ते मूर्खता सोडणं, हे ज्याला समजलं, ते मूर्खता काय आहे ते कसे सोडायचे हे ज्याला समजलं तो साधुबोधी झाला असं म्हणू शकतो, तो बुद्ध झाला. कारण आपल्या जीवनाच्या जवळ आहे दुःख. दुःख आहे ते आपल्या कर्मावरून, आपल्या विचारावरून, आपल्या इच्छेवरून. जो ह्या सगळ्यांना नियंत्रित करणार आहे तो मी. त्या मीला खतम करून टाकलं, मीला संपून टाकलं, जे आपले चुकीचे निर्णय आहेत तेच खतम होऊन जाणार. जे मुळापासून आपण बदललो तर आपले सगळे निर्णय बदलून जाणार. प्रतिक्रिया हे ते मग निर्णय बदलले, कर्म बदलले तर आपले फळही बदलेल. दुःख न भेटण हे सगळ्यात मोठं फळ आहे. सुख मिळो किंवा ना मिळो, दुःख नाही भेटत हे निसर्गानं आपल्याला वरदान दिलेलं आहे. दुःख हे निसर्गाचा श्रापही आहे, निसर्गाचा वरदानही आहे. निसर्गाचा श्राप आहे, जन्माला आलो दुःख दिलं. दुःखापासून समज घेऊन आपण दुःखापासून मुक्त होऊ शकतो, हे निसर्गाचा वरदान आहे. अशा प्रकारे म्हणत आहे, कापुराची ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. वज बनत नाही. जे ज्ञान आहे ते वज बनत नाही. फालतू गोष्टी करत बसत नाही आपण. फालतूच्या गोष्टीचं टेन्शन म्हणा, आजच्या काळात हे ते टेन्शनच घेत नाही. जे फक्त आपल्याला समजले ते आपण कार्यान्वित करतो. ते आपणही कार्यान्वित करत नाही, ते स्वतःहून कार्यान्वित होते. ज्या प्रकारे मी म्हटलं तो कचऱ्याचे उदाहरण दिसले तुम्ही स्वतःहून साफ करसाल, त्याच प्रकारे कापुराची ज्योती उजळली वाटली, ठाईच समाप्ती झाली जैसे. जैसे दीप उजळता कचरा दिसून येते त्याच प्रकारे, आणि साफ केल्यानंतर दीपची गरज नसते, स्वतःच आपण दुसरा दीप पेटवतो. त्या प्रकारे जे कापुराची ज्योती आहे ती उपयोगी आहे. कापुराची ज्योती म्हणजे आत्मज्ञान, साधुबोध. तर मी मिथ्या आहे, मी शून्य आहे हे समजलं म्हणजे साधुबोध. हे समजणं म्हणजे आता अशी गोष्ट नाही आहे का बा, काही लोक म्हणते की मी
शून्य आहे उभा, पण त्याच्या कर्मात दिसत नाही. शून्यता हे सायकोलॉजिकल आहे, मानसशास्त्रीय. मानसशास्त्राच्या लेवलवर जर हे समजलं तर आपण त्या गोष्टीला पूर्ण जीवनात आणतो. आपल्या जीवनात वेगळेपणा दिसत नाही. जे समजलं, आता प्रत्येकाचं जे मन राहते ते आपल्याला वाचता येते, फक्त त्याचा अभ्यास करावा लागते. ते काय करते, कोणत्या हरकत म्हणजे काय अर्थ राहते हे जर आपण समजलं. सगळं अध्यात्म हे समजण्यासाठी आहे की मन कसं काम करते. ते मन समजलं, मग त्याला शांत करणं, त्याला खतम करणं हे गोष्ट आहे. मन नाही म्हणता येणार, इथं अहम म्हटलं जातं, मी भाव, मी. तर साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभवे. कापुराची ज्योती उजळली वाती, ठाईच समाप्ती झाली जैसे. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. जो मोक्षाच्या मार्गावर आला त्याचे भाग्य समजायचे. कारण गोष्ट कशी आहे, माणूस स्वतःहून मोक्षाच्या मार्गाने हे गोष्ट समजण्याच्या मार्गाने येणार ही खूप कठीण गोष्ट आहे. कारण माणूस आहे प्राणी. आपण श्रुतींना, ह्या विधानांना अपौरुषेय म्हणतो. अपौरुषेय म्हणजे कोणत्या माणसाने नाही बनवलेली. तर गोष्ट कशी आहे की जे माणूस आहे तो एक प्रकारचा प्राणी आहे, त्याच्यात प्राण्यांची वृत्ती आहे. ते प्राण्यांची वृत्ती सगळ्या माणसात सारखी आहे. एखादी गोष्ट वेगळी दिसली ते आपण म्हणू शकत नाही माणसाची आहे, कारण माणूस एक प्राणी आहे, त्याची एक लक्षणं राहते. ते लक्षणच जर त्याच्यात दाखवत नसेल तर ते आपण म्हणू काय माणसाचे आहे. अशाच प्रकारे जो माणूस आहे तो फक्त खाणं, प्रजनन करणं आणि एरिया काबीज करणं, जागा मिळवणं यातच आपले पूर्ण जीवन लावते. त्याला हेच मोठी गोष्ट वाटते. त्याला हे समजणं मुश्किल आहे की आपण या गोष्टीनं जे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ते मिळत नाही. सगळ्या व्यक्तींना जे निसर्ग आहे, जन्म आहे, समाज आहे, ते हेच शिकवते की बाहेरची वस्तू घ्या, त्याने आपले घर भरा, त्याने आपले खिशे भरा, त्याने तुम्हाला शांतता भेटेल, सुख भेटेल, आनंद भेटेल. भेटत आहे काय याचे कोणी परीक्षण केले नाही. पण निसर्ग उदाहरण देते प्रत्येक वेळा. एकही एक्सेप्शन नसते, एकही अपवाद नसते. असे प्रत्येक उदाहरण निसर्ग देते, भाग्य देते. तरी त्या समजवरून आपण समजत नाही असे आपण आहोत. याला जेव्हा समजते, यातील एकाला जेव्हा समजते ते मानव जातीचे वाटत नाही, ते मानव जातीपेक्षा वरचे वाटते. म्हणून त्याला काय म्हणते तर मोक्षाच्या मार्गावर येणं कठीण म्हटलं. जे परिस्थिती आहे आपल्या जवळची, जी आपली मेंदू आहे, आपली संरचना आहे, त्याच्यात ही गोष्ट येणं कठीण आहे की मुक्तीच्या मार्गाने चला. पण या ठिकाणी मुक्ती म्हणजे जे पारंपरिकरित्या चालत आलेली गोष्ट नाही. जीवन मुक्ती, दुःखापासून मुक्ती. दुःख भेटत आहे निसर्गाच्या नियमानुसार चालल्याने. निसर्गात जो घटक आहे त्या घटकाच्या उपभोगाने आपल्याला दुःख भेटते. कारण जर थोडंही समोर मांग झाले तर आपल्याला दुःख भेटते. तर अशा प्रकारे ज्याला समजले त्याला हेच समजून जास्त समोर मांग करायचं नाही. जेवढं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण. विवेकाने कोणत्या गोष्टीचे किती प्रमाण आहे हे आपण स्वतः पाहणार, त्यानुसार काम करणार. तर हे ज्याला समजले ते भाग्यशाली, ते मुक्तीच्या मार्गावर चालणारे भाग्यशाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. आणि त्यालाच हरिभक्त म्हणायचं. जो दुःखाची चर्चा करत आहे, जो निसर्गापेक्षा वेगळा जात आहे, जो दुःख मुक्ती आहे त्याला हरी म्हटलेला आहे. कारण निसर्गापासून वेगळं गेल्यावरच आपल्याला दुःखापासून मुक्ती भेटते. म्हणून हरीला प्रकृतीच्या पल्याड म्हटलेला आहे, निसर्गाच्या पल्याड म्हटलेला आहे. तो निसर्गाचा भाग नाही. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोळी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. ज्ञानेश्वर महाराज संतांच्या संगतीला एक मात्र उपाय म्हणत आहे.
दुसरा उपाय नाही जगातले अन्याय थांबवण्याचा, दुसरा उपाय नाही जगातील अत्याचार, शोषण, बलात्कार अशा गोष्टी थांबवण्याचा. साधूचे संगती, विचारांची खोलवा हे जेव्हा समजला, तेव्हा जो माणूस आणि त्याची सभ्यता हे योग्य मार्गावर आहे. नाही तर दुःख भेटत राहणार. आता आपण बघू शकता, आता झालं की अनेक गुन्हेगारांना जे शिक्षा आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जे राजनेता आहे ते पूर्ण सत्तेले आपल्या केंद्रावर घेत आहे. वापर ते धर्माचा करत आहे. धर्माचा चुकीचा अर्थ करून ते लोकांना आपल्या खिशात टाकून त्यांना हे दाखवत आहे की पैशानं सगळं होते. त्यांच्या मनात खोलवर समाजाने असे बसून ठेवलेले आहे की पैशाने सगळे होणार. त्यांना हेच दिसत नाही पैसे भेटूनही तुम्ही काय करसा. जे राजनेता आहे त्यांना कोणीतरी अशी गोष्ट सांगितली की तुम्ही बा उपभोग करा, प्रकृतीचं सगळे संसाधन करा. उद्योगपती आहे ते सगळे व्यक्ती आपले फक्त खिशे भरण्याच्या नांदी लागले. समजतच नाही त्यांना दुःखमुक्ती कशाने होणार. गोष्ट कशी आहे, संतांची गोष्ट समजली, माणूस निर्भीक होतो. माणूस जर राजनेता बदलत नसेल, माणूस स्वतःहून गोष्ट समोर ठेवते. संत साधेसुधे नव्हते. प्रत्येक संत हा विद्रोही होता. एकही संत असा नसेल जो विद्रोह नाही केला समाजाप्रती, समाजातील व्यवस्थेप्रती, जे शोषक करते आहेत त्यांच्याप्रती. गोष्ट कशी आहे, अशा गोष्टी थांबवण्यासाठी जे अंधभक्त आहेत त्यांना आपले मठ मांडायचे, ते आंधळे होऊन त्यांचं समर्थन करत आहे. काय समजत आहे तुम्ही? तुमचे ग्रंथ वाचले काय की त्यांची गोष्ट ते जे राजनेता सांगत आहे ते बरोबर गोष्ट सांगत आहे असे म्हणत आहे. जे न्याय व्यवस्था आहे तेही पूर्ण विकृत झालेली आहे. मानव आणि जे लोकतंत्र आहे त्याच्यापाशी एकच शक्ती आहे. जे जनसामान्य आहे त्यांच्यापाशी एकच शक्ती आहे, ते म्हणजे नोकरीवर इस्तीफा देणं आणि व्यवसाय बंद ठेवणं. कारण जिथपर्यंत राजनेता बदलत नाही तिथपर्यंत समाज बदलणार नाही. आपलं आणखी पुढे जाऊन नुकसान होणार. हा रस्ता आहे. ह्यासाठी सगळ्या लोकांना एकसाथ येणं गरजेचं आहे. या भीतीमुळं राजनेता भेटे, पण ते विसरून गेले की खरी लोकतंत्राची शक्ती काय आहे. जे पोलीस आहे ते त्यांचं समर्थन करत आहे, त्यांच्यापाशी अधिकार आहे, ते खूप भेलेले आहे. जे पोलीस आहे ते स्वतःच्या परिवारापुरतं भेलेले. जेव्हा हे ज्ञान सगळ्यापर्यंत पोहोचल तेव्हा जाऊन त्यांच्याही मनातली भीती दूर होणार. ते चुकीचे निर्णय घेतले, त्या चुकीच्या निर्णयामुळं त्यांना ते नोकरी टिकून ठेवा लागते. त्यामुळं जे राजनेता आहे ते त्यांचा उपयोग करते आणि त्यांना वाटते तसंच होणार, मग आमची पुढची पिढी होणार. अरे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचंच नुकसान करत आहात. जे शिक्षणाची खर्च आहे ते वाढेल, जे हवा आहे ते प्रदूषित होणार. अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळते. कारण काय, एक साधूंच्या गोष्टी समजल्या नाही, साधुबोध झाला नाही लोकांना. म्हणून प्रत्येक काळात एक दोन व्यक्तीच जन्माला येते, एक दोन व्यक्तीलाच समजते की साधुबोध नेमका आहे काय. बाकीचे लोक फक्त हात वाजवते. आता उपयोग काय तुम्हालाही समजणं. संतांचा इरादा हा होता की सगळ्यांमध्ये जे वाती आमच्या याच्यात पेटली ते सगळ्यांमध्ये पेटू, पण ते वाती आपण विझून टाकतो. आपण म्हणू शकतो त्या काळात तंत्रज्ञान नव्हते, त्या काळात जे मशिना नव्हत्या, त्यामुळे थोडं कठीण होतं, पण जे गोष्ट आहे ते सारखी आहे. त्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या कोणात, वेगवेगळ्या क्षेत्रात अशा ज्ञानाचा प्रचार झाला. संतांनी पूर्ण जीवन प्रवासात घालवले. कारण कशासाठी? वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना समजवण्यासाठी. तर अशी गोष्ट आहे. पण जो सामान्य व्यक्ती आहे त्याला याची भीती वाटते.
तो संतांना मारायला धावते, संतांचं छळ करते. त्याला हेच समजत नाही की त्याच्यात त्याचंच नुकसान आहे. मेल्यावर त्याला मृत्यू लोकात कळईत भाजल्या जाणार, तळल्या जाणार अशी गोष्ट नाही. या जीवनात दुःख भेटन, त्यांच्या पुढच्या पिढीला दुःख भेटन. ते समजणारच नाही तर त्यांना दुःख भेटन. हे निसर्ग त्यांना स्वतःहून शिक्षा देणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी मनी आत्मतत्वी. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जो हरी आहे तो मला सर्वत्र दिसत आहे. जो हरी आहे जनी मनी आत्मतत्वी, जो पूर्णता आहे ते मला बाहेर दिसत आहे, स्वतःच्या आत दिसत आहे. काय गरज, बाहेर पूर्ण आहे, मी पूर्ण, मला आणखी गोष्टी मिळवण्याच्या काय गरज. पोटाला भूक लागली, पोट थोडी पूर्ण, मी पूर्ण. जे माझ्या इच्छा आहे त्या अपूर्ण राहते, त्या इच्छा कशाला करायच्या. ज्याला हे समजलं मी पूर्ण, तो फालतूच्या इच्छा करणं बंद करते. भूक हे पोटाची इच्छा आहे, जे जास्तीच्या इच्छा आहेत त्या माझ्या इच्छा आहे. मीला आपण डायरेक्ट पाहू नाही शकत. हे जे जास्त भाव आहे हा मी आहे. जो जास्त भाव आपल्याला जाणवते, जास्तीच्या इच्छा जाणवते, तो मी भाव आहे. मीला आपण थेट पकडणं शक्य नाही. म्हणजे डायरेक्ट बा गेलो आणि हा कुठं आहे मी, ह्या कोपऱ्यात आहे, काढला असं नाही. तो पूर्ण शरीरात आहे. जो जास्त करण्याची इच्छा आहे तो मी भाव आहे. आणि त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे, स्वतःप्रती, समाजाप्रती, जगाप्रती नाही. जो हे समजला स्वतःसाठी जास्त करून काही उपयोगी नाही, त्याच्यापाशी खूप वेळ उरते. त्या वेळाचा तो उपयोग काय करा, तो विचार करते काय करा, दुसरे दिसत आहे त्यांच्यासाठी करा. तो पूर्ण वेळ त्याच्यात घालून टाकते, तो त्याच्यासाठी खूप जास्त करते, छोट्या वेळातही जास्त करते. असेच आहे व्यक्ती जे आपल्याला आजच्या काळातही काही व्यक्ती पाहायला मिळते, जे साधूचे लक्षणं दाखवते. अशा व्यक्तींना तुम्ही शोधा. जो दुःखमुक्तीची चर्चा करत आहे, जो वास्तविक तर्कात्मक अर्थ टाकत आहे, त्या व्यक्तींना तुम्ही समर्थन द्या. तेव्हा जाऊन आपले देश, आपला राज्य, आपले संविधान चे उपयोग हे बदलेल. लोक संविधानाचे योग्य पालन करेल. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे, जनी मनी आत्मतत्वी, सगळ्या ठिकाणी मला हरी दिसत आहे, पूर्णता दिसत आहे. मग मी कशासाठी जास्तीची मेहनत करू. तोही पूर्ण आहे. आणि याच्यात आणखी गोष्ट एक अशी होते की ज्याला हे समजलं तो पूर्ण आहे त्यालाच करुणा येणार. गोष्ट कशी आहे, करुणा म्हणजे काय, दुसरा एखादा व्यक्ती लढत आहे, त्याच्यासोबत लढणे, त्याच्यासोबत आसू गाळणे याला करुणा म्हणत नाही. त्याचे दुःख कायमस्वरूपी दूर करणे याला करुणा म्हणते. जो साधू आहे तो त्याचे मानसिक तलावरचे तरी दुःख दूर करूनच टाकत, सोबत सोबत तो त्याचे शारीरिक तलावरचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. मानसिक तलावर दुःख कसं, एखादं गरीबाचं उदाहरण घ्या. त्याला खायला पैसे नाही आहे, त्याला घालायला कपडे नाही आहे. साधू जेवढे आपले संसाधन आहे तो त्याच्या उपयोगासाठी, त्याच्यासाठी पूर्ण समाजाच्या उद्धारासाठी लावेल. तो एका व्यक्तीला देणार असे नाही. तर मग साधू काय म्हणे, तू तुझे दुखणं बंद कर, चुकीचे निर्णय घेणं बंद कर, लढू नको फुकटचा. जे आपले दुःख आहे त्याचं कारण तू आहे. तू दुःख करत बसशील की जे सभ्यता आहे, जे परिस्थिती चालू आहे त्याच्यासोबत युद्ध करशील. युद्ध कर, समजव आणि जेवढं पोटासाठी आहे ते मेहनत कर. स्वतः इमानदारीनं पाय. हे जे रस्त्यावरील गरीब आहे हे काही स्वतःसाठी करत नाही, त्यांच्यापाशी हातपाय असतानाही. तर अशा प्रकारे जो खरे गरीब आहे त्यांना संत हे सांगेल की तुम्ही लढत बसू नका, तुम्ही युद्ध करा. आणि ते युद्ध कसे करायचे स्वतः त्यांना समजेल, तो त्यांनाही मार्गदर्शन करेल. आणि जे सभ्यता आहे, जे संस्कृती आहे, जे परिस्थिती आहे त्याला ते बदलेल. सगळ्या लोकांना जेव्हा समजले तेव्हा सभ्यता बदलते. आजच्या काळात विद्रोह पहिले गरजेचं आहे. जे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे तेव्हा स्पष्टपणे आपल्याला गुलामी दिसत होती.
लोकांपाशी कर द्यायला पैसे नव्हते, ते स्वतःचे पोट कसे भरेल आणि कर ते जबरदस्तीनं वसूल करेल. आजच्या काळात कोणत्या इंग्रजांना येऊन आपल्याला गुलाम करण्याची गरज नाही. आजच्या काळात फक्त मेंदूंवर कंट्रोल केला, मेंदूंवर नियंत्रण मिळवलं, आपण त्यांच्या मागं रांग लावतो. मोठे मोठे ब्रँड आहे, मोबाईलचे म्हणू नका, वेगळ्या गोष्टीची काही गरज नसताना आपण त्यांच्या मागं रांग लावतो. तर अशा गोष्टी जेव्हा पूर्ण आहे तेव्हा आपण त्यांच्या मागं रांग कशाला लावा. हे जेव्हा समजते तेव्हा साधुबोध झाला, नुरोनिया ठेला, तुम्ही तुमचं जीवन बनून जाते, सुगंध बनून जाते तुमच्या जीवनातला. तुम्ही घेतले जरी ते मातीपासून असेल तरी ते तुमच्या शरीराचा एक भाग बनून जाते, तुमचा एक भाग बनून जाते. असं म्हणू शकता, तुम्ही राहत नाही तेच राहते, बाहेरून जरी विजलेलं दिसलं तरी तेच राहते, आपण राहत नाही. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. या ठिकाणी मी माझं निरूपण संपवतो. बोला पुंडलीनाथ महाराज की जय, बोला तुकाराम महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, बोला सब संतन की जय. रामकृष्ण हरी.